डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 2 मार्च रोजी भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 मार्च रोजी सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं आहे। या मोहिमेत 4,000पेक्षा अधिक स्त्री सदस्य सहभागी होणार असून 55पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि ट्रॉली या स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत। सोलापूर शहरात 2 मार्च रोजी सकाळी 9 ते 11च्या दरम्यान प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई, प्रमुख मार्ग अशा ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित केलं आहे। प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व सहभागी स्त्री सदस्यांना मास्क आणि हँडग्लोव्ज देण्यात येतात। तसंच महापालिकेच्या वतीनंही या स्वच्छता अभियानासाठी 40 घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत। प्रत्येक स्वच्छता मार्गावर महापालिकेनंही आरोग्य निरीक्षकांना नियुक्त केलेलं आहे। महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचं या कार्यासाठी सहकार्य लाभत आहे। शहरात ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे त्याचे मार्ग आणि त्यासाठी केलेली व्यवस्था नकाशाद्वारे सदस्यांना उपलब्ध करण्यात आली आहे। यासाठी स्त्री सदस्यांतर्फे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं आहे। जिल्ह्यातून आलेल्या सदस्यांना नेमून दिलेल्या भागात ठरलेल्या वेळेत आपल्या सेवाभावी कार्याला सुरुवात केली जाणार आहे। आता स्त्री सदस्यांच्या सेवेमुळे सोलापूर शहर चकाचक होणार आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे। मानवाच्या अंतरंगातील असलेली अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनाचं कार्य जसं प्रबोधनाच्या बैठकीतून चालू आहे तसंच बाह्य जगतातील परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी प्रतिष्ठानमार्फत अनेक ठिकाणी सातत्यानं स्वच्छता अभियान राबवली जातात।